नेवासा तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्वर आणि पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांचा संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली। त्याचा निकालही लागला। अपेक्षेप्रमाणे सहकारातील दिग्गज हे दिग्गजच राहिले, विरोधक त्यांच्या आसपासही आले नाहीत। जेवढी चर्चा विरोधकांनी केली तेवढ्याच प्रमाणात त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले। ही निवडणूक रंगलीच नाही। हे तिन्ही कारखाने बिनविरोध केले जातील किंवा ते सत्ताधाऱ्यांकडेच राहतील असं भाकीत आम्ही महिनाभरापूर्वीच केलं होतं। झालंही तसंच। ही लढाई लुटूपुटूचीही दिसली नाही। निवडणुकीपूर्वीच मुळा कारखान्याच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या। वृद्धेश्वरचं तसंच होतं। वृद्धेश्वर कारखान्याच्या 19 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक घेण्याची वेळच आली नाही। अर्ज माघारीच्या दिवशीच ज्ञानेश्वर कारखान्याच्या सर्वच्या सर्व जागा म्हणजेच 21 जागा बिनविरोध झाल्या। आता सहकारातील गडाख, राजळे आणि घुले या तिन्ही नेत्यांनी आपापली ताकद लावली। नेवाशाचे आमदार विठ्ठल लंगे यांचं अक्षरशः हसू झालं। नेवासा तालुक्यातील मुळा कारखान्यासाठी तर त्यांना पूर्ण पॅनलही देता आलं नाही। पाथर्डीतील राजळेंचे विरोधक असलेल्या प्रताप ढाकणेंनी तर वृद्धेश्वरसाठी विषयच घेतला नाही। म्हणजेच सहकारात अजिबात कुस्ती झाली नाही। या निवडणुकीने मात्र नेवासा तालुक्याचं राजकारणच बदलवलं। गडाख लंगेंना अजिबात जमू देणार नाहीत असं चित्र निर्माण झालं। नेमकं काय झालं आणि काय होईल हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। जून महिना सुरू झाला आणि नगर जिल्ह्यातील 3 सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका लागल्या। लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, महानगरपालिका, राहुरी पोटनिवडणूक, विधान परिषद या सगळ्या निवडणुका झाल्यावर या कारखान्यांच्या निवडणुका लागल्या। म्हणजेच गेल्या 2 वर्षांपासून गरम असलेल्या नगरचं राजकारण ऐन पावसाळ्यात पुन्हा तापलं। या 3 कारखान्यांपैकी मुळा आणि ज्ञानेश्वर हे 2 कारखाने नेवासा तालुक्यातील होते। माजी मंत्री शंकरराव गडाख व त्यांचे व्याही माजी आमदार चंद्रशेखर घुले या सहकारातील 2 नेत्यांचे या कारखान्यांवर वर्चस्व होते। तिसरा कारखाना गडाखांचे सासरे माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांचा पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी ही निवडणूक होती। पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर राजळेंचे विरोधक असणाऱ्या घुलेंनी वृद्धेश्वरमध्ये लक्ष घातले नाही आणि राजळेंनीही घुलेंच्या ज्ञानेश्वर कारखान्यात लक्ष घातले नाही। पाहुण्या रावळ्यात हे सगळं ठरवून झालं। सहकारात कुस्ती झाली नाही। राजळेंचे विरोधक असणारे शिवशंकर राजळे यांनी थोडाफार विरोध कायम ठेवला, परंतु 19 पैकी 17 जागा आधीच बिनविरोध झाल्याने वृद्धेश्वरच्या सत्तांतराचा प्रश्नच नव्हता। आमदार मोनिका राजळेंनीही यापूर्वी 4 टर्म वृद्धेश्वरची निवडणूक बिनविरोध केली होती, परंतु यावेळी कासार पिंपळगाव गटातून शिवशंकर राजळे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने फक्त 2 जागांसाठी निवडणूक झाली। विद्यमान अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, संचालक उद्धव वाघ आणि शिवशंकर राजळे यांच्यात तिरंगी लढत झाली। त्यात अपेक्षेप्रमाणे आप्पासाहेब राजळे यांचा विजय झाला। नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर कारखान्याचेही तसेच झाले। विद्यमान आमदार विठ्ठल लंगे यांनी घुलेंना विरोध करण्याचे ऐनवेळी टाळले। अर्ज माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या आणि घुले बंधूंनी विरोधकांना विश्वासात घेत सर्वच्या सर्व 21 जागा बिनविरोध करून दाखवल्या। मुळा कारखान्याच्या निवडणुकीत मात्र सुरुवातीला हवा भरण्यात आली। आमदार विठ्ठल लंगे व शिवसेनेचे नेते व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या पॅनलचा बार फुसका ठरला। सोशल मीडियावर ही निवडणूक चांगलीच गाजवली गेली। माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात रान पेटवले गेले। निवडणूक होणारच असे चित्र निर्माण केले गेले, परंतु नेवासा तालुक्यातील महायुतीतील धुसफूस या निवडणुकीतही दिसली। भाजप या निवडणुकीपासून लांब राहिले। फक्त शिवसेनेनेच डरकाळी फोडली, परंतु एवढं करूनही 21 जागांसाठी विरोधकांना उमेदवार देताच आले नाहीत। मुळा कारखान्यासाठी 74 अर्ज दाखल करण्यात आले होते, परंतु तब्बल 49 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले। 21 जागांसाठी फक्त 25 अर्ज राहिले। गडाखांनी 17 जागा बिनविरोध करून दाखवल्या। विरोधी गटाने करजगाव गटातून 2 व महिला राखीव गटातून 1 अपक्ष असे 4च उमेदवार मैदानात राहिले। 4 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गडाखांच्या उमेदवारांनी त्या 4ही उमेदवारांचं अक्षरशः डिपॉझिट जप्त केलं। आमदार विठ्ठलराव लंगे यांचं हसू झालं। विधानसभेला महायुतीची दिसलेली एकी अचानक कशी फुटली या चर्चा सुरू झाल्या। भाजप असून नसल्यासारखा राहिला। भाजप व शिंदे गटात पटत नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले, परंतु या निवडणुकीने आमदार लंगे यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले। 2029च्या निवडणुकीपूर्वी आमदार लंगेंसाठी ही धोक्याची घंटाच आहे। माजी मंत्री शंकरराव गडाख हे सहकारातील दिग्गज आहेत।
हे या निवडणुकीने सिद्ध करून दाखवले। या निवडणुकीने गडाखांच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गडाख, घुले व राजळे यांना बूस्टर डोस मिळाला। आमदार लंघेंना पुढील सगळ्याच निवडणुका या अवघड असतील असं या निवडणुकीने दाखवून दिलं। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।